मराठी, दे धडक दे धडक। नमस्कार, दे धडक आणि बेधडक जिओ मराठी न्यूज चॅनल आता आटपाडीत सुरू। आटपाडी तालुक्यातील स्थानिक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी आटपाडी या नव्या चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। प्रवेश सुरू, प्रवेश सुरू, प्रवेश सुरू। महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत मान्यता प्राप्त असणाऱ्या विट्यातील आदर्श कृषी तंत्र विद्यालयात इयत्ता 10वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी कृषी तंत्र पदविका अभ्यासक्रमास प्रवेशाची सुवर्ण संधी। सर्व भौतिक आणि शैक्षणिक सुविधांनी परिपूर्ण असणाऱ्या तसेच शैक्षणिक गुणवत्ता देणाऱ्या आदर्श कृषी तंत्र विद्यालयात आपला प्रवेश आजच निश्चित करा। पत्ता भवानीनगर, कुंडल रोड, विटा। संपर्क आपल्या स्क्रीनवर। सांगली जिल्हा शिक्षक बँकेचे माजी चेअरमन UT जाधव चांगलेच आक्रमक झालेत। शिक्षक बँकेतील सत्ताधाऱ्यांच्या कारभाराची UT जाधव यांनी पोलखोल केली आहे। भिशीच्या आडून तुमची सावकारी चालू आहे। तुमची सावकारी जोमात असल्यामुळे अनेक जण कोमात गेलेत। बँकेचे विश्वस्त म्हणून लोकांच्या विश्वासास पात्र राहून काम करा। इथून पुढे सुदीन वागा, बिनबुडाचे आरोप करू नका, असा दणदणीत इशारा शिक्षक बँकेचे नेते UT जाधव यांनी विरोधकांना दिलाय। शिक्षक बँकेचे 3 वेळा उद्घाटन झाले, यावर काय सांगाल? शिक्षक बँकेचं 3 वेळा उद्घाटन म्हणजे पहिल्यांदा नवीन इमारतीतील लिफ्टचं उद्घाटन झालं त्यांच्या सत्ताधारी संचालकांच्या हस्ते। त्यानंतर हॉलचं उद्घाटन त्यांच्या सत्ताधारी संघटना आहे आणि त्यांचे राज्याध्यक्ष बाळासाहेब मारणे यांच्या शुभ हस्ते झालं। आणि काल नुकतंच आपले नामदार आदरणीय हसनजी मुश्रीफ साहेब यांच्या हस्ते इमारतीचं नवीन फीत कापून उद्घाटन केलंय। मग आता हे 1 वेळा म्हणायचं की 3 वेळा? आता यापूर्वी लिफ्टचं उद्घाटन झालंय, त्याच्याही पोस्ट आणि फोटो त्यांनीच व्हायरल केलेले आहेत। त्यानंतर हॉलचं उद्घाटन झालं त्यांच्या राज्याध्यक्षांच्या हस्ते, त्याचेही फोटो आणि पोस्ट त्यांनीच व्हायरल केलेले आहेत। आणि काल पुन्हा एकदा नव्यानं मंत्र्यांना बोलवून उद्घाटन केलं आणि म्हणे आम्ही धूमधडाक्यात केलं। असे नका, इमारत असेल तर नवीन उद्घाटनही एकदाच असायला पाहिजे, 3 वेळा असण्याची गरज नव्हती। आणि याच्यावरती लाखो रुपये चुराडा केलेला आहे, जे राज्यातून आलेले त्यांचे जे पदाधिकारी आहेत यांच्या सोयीसाठी सांगली मिरजेतले मोठमोठे हॉटेल्स बुक केले। म्हणजे पर्यायानं सामान्य सभासदांना जो नफ्याच्या माध्यमातून मिळणारा नफा होता, डिव्हिडंड असणार आहे, त्याच्यावरती एक प्रकारे कात्री लावण्याचा प्रयोग करून हे धूमधडाक्यात उद्घाटनाचा यांनी हे जे काही नाट्य रंगवलेलं आहे। नवीन इमारतीला तुमचा विरोध आहे का? नवीन इमारतीला विरोध असण्याचं कारण नाही, आमचं एकच म्हणणं आहे की आपल्या बँकेची स्थावर स्वतःची इमारत असणं कधीही चांगलं, पण जर आपण पहिल्यांदा इतर ठिकाणी भाड्यानं असू तर स्वमालकीची असावी। आता यांनी जे राजवाडा चौकामधील मुख्य जुनी इमारत आहे तिला फक्त 34 वर्ष झालेले आहेत आणि त्यांनी सांगतायत पूरपट्ट्यामध्ये ही इमारत येत्या म्हणून, आणि तिला 34 वर्ष झालेत म्हणून आम्ही नवीन ठिकाणी जागा घेतली, वानदेसवाडी मिरज या ठिकाणी, आणि मग नवीन इमारत बांधली। आमचा नवीन इमारतीला विरोध नाही, पण जर जुनी इमारत अजून चांगली आहे आणि त्या ठिकाणी जर चांगल्या पद्धतीने कारभार होत असेल, तिथं व्यापार पेठ आहे, गणपती पेठ आहे, वेगवेगळ्या सहकारी बँक आहेत, सरकारी बँक आहेत, पेट्रोल पंप आहेत, मोठी व्यापारी पेठ आहे, मग फक्त जुन्या इमारतीच्या ठिकाणी शिक्षक बँकेला पूरपट्ट्याचा धोका कसा काय, हा जावाई शोध यांनी कसा काय लावला? तर केवळ नवीन ठिकाणी जागा घ्यायची, त्याच्यामध्ये मलेदा लाटायचा आणि नवीन इमारत झाल्यानंतर मग या जुन्या इमारतीचं करणार काय याच्यावर हे बोलायला तयार नाहीत। म्हणजे जी बँकेची स्थावर आहे याच्यावरती गंडांतर आणण्यासाठी आणि लाखो रुपयांचा मलिदा चेअरमन आणि त्यांची 1-2 आजूबाजूला घुटमळणारे जे संचालक आहेत यांचा हा कुटील डाव आहे। एका संचालकांना तुमच्यावरती काही आरोप केलेत की तुम्ही शिक्षकांना फसवलंय, बँकेच्या पैशातून तुम्ही प्लॉट खरेदी केली, तुम्ही जातीवाद करताय, असे आरोप आहेत तुमच्यावर। तर ते जे संचालक आहेत ते 0 चेअरमन म्हणून स्वतःला समजतात। मला वाटतं चेअरमननी त्यांच्या खांद्यावरती बंदूक ठेवली असेल, चेअरमन चाप वाढतात आणि मग हे बोलतात। मला त्यांना म्हणायचं, आणि संचालक जे झालेले आहेत जुन्या आमच्या संघटनेत कार्याध्यक्ष म्हणून काम केलंय आणि नंतर दुसऱ्या संघटनेत
लाभासाठी उडी मारलेली आहे. आणि तिथं जाऊन जे जुने 15-15-20-20 वर्षे काम केलेले जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या मानगुटी बसून केवळ पैशाच्या जोरावर त्यांनी उमेदवारी मिळवली, सुदैवाने ते निवडून आले आणि मग वाटेल ते बेताल आरोप करू लागले. आता मी जर शिक्षकांना फसवलं असतं तर या शिक्षक बँकेचा एकदा नव्हे 2 वेळा मला चेअरमन पदाची संधी लोकांनी दिली असती का, हा माझा प्रश्न आहे त्यांना. आणि त्यांना असं काय समजून नये. त्यांचं कसं झालंय, शेजारच्या घरात म्हातारी मेल्यानंतर आपण मिशा बोडायची ही जुन्या ग्रामीण म्हणीप्रमाणे त्यांचा उद्योग चालू आहे. त्यांच्या कार्यकर्त्यावर त्यांचे तिथं जाण्यामुळं अन्याय झालाच. ज्यांनी 15-20-20 वर्ष काम केली त्यांना उमेदवारीपासून डावलं गेलं आणि हे तिथं आयत्या पिठावर रेगोटे मारायला गेलेले आहेत. आणि जर शिक्षकांना ज्या फसवलंय म्हणतात त्यांची त्यांनी यादी जाहीर करावी जर हिंमत आणि धमक असेल तर. आजपर्यंत एकाही शिक्षकाला जर मी फसवलं असेल तर मी माझ्या नोकरीचा राजीनामा देतो. त्यांनी जर सिद्ध केलं तर त्यांनी राजीनामा द्यायला तयार आहेत काय हिंमत असेल तर. हा माझा त्यांना खडा सवाल आहे. आणि दुसरा, प्लॉट म्हणतात. यापूर्वी विद्यमान चेअरमन बँकेचे म्हणायचे की बाबा बँकेच्या जोरावर सांगोल्यात त्यानं प्लॉटिंग केलं. कुठे केलं? आज तारीख किती आहे? 22-23 तारीख आहे, 23 जुलै आहे. 1 गुंठा जर सांगोल्या या ठिकाणी माझी प्लॉटची जमीन असेल, माझी असेल, माझ्या नातेवाईकांच्या पै पाहुण्यांच्या म्हणतात. आता पूर्वी तर माझ्याच म्हणायचे, नंतर आता ते पै पाहुण्यावर आले. मी त्यांना यापूर्वी चॅलेंज दिलं, जर माझ्या नावावर 1 गुंठा असेल तर सिद्ध करा, माझा बाप दुसरा असेल, आणि नाही सिद्ध केला तर तुमचा. मग आता पै पाहुण्यावर आले. पै पाहुण्यावर पण असेल तर त्यांनाही हेच आव्हान आहे, सिद्ध करून दाखवा. आज तारखेच्या अखेर उगा बिनबुडाचा आरोप करायचं, फक्त प्रसिद्धी मिळवायची. आणि महत्वाचा प्रश्न कायमचा आरोप त्यांचा काय, मी जातीवाद करतो. आता मला त्यांना सांगायचं आहे, मी ज्या शिक्षक समितीमध्ये काम करतो जवळजवळ गेली 22 ते 25 वर्ष. यापूर्वी मी आदरणीय काळोजी बोरसे पाटील नाशिकचे, त्यानंतर उदयजी शिंदे साताऱ्याचे, त्यानंतर आता विजयजी कोंबे राज्याध्यक्ष आहेत माझ्या संघटनेचे. ज्या सांगली जिल्ह्यात मी काम करतो त्या सांगली जिल्ह्यामध्ये किरणराव गायकवाड मिरजेचे आरक्षचे 2 वेळा जिल्ह्याचे अध्यक्ष होते. त्यानंतर आमच्या वाळवा शेगावचे साईजीराव पाटील जिल्हाध्यक्ष होते. त्यानंतर कुंडलचे बाबासाहेब लाड जिल्हाध्यक्ष होते. आता वळव्याचे माणिकराव पाटील जिल्हाध्यक्ष आहेत. मग जर कावीळ ज्यांना झाल्या त्यांना काय पिवळं दिसणार. जर माझ्या डोक्यात ती जातीचं विष त्यांच्यासारखं जर असतं तर मी ही नेतृत्व मान्य करून आजपर्यंत काम करायला एवढा खोळाय काय. फक्त मला त्यांना सांगणं आहे, जात 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 म्हणून डोक्यातनं काढा. मला या युवती जाधवाला एकच जात माहित आहे, माणुसकी आणि शिक्षक. याच्या व्यतिरिक्त मला कुठली जात माहित नाही. वारंवार त्यांनी असले थताल आरोप कुठलेही बिनबुडाचे ज्याला काही अर्थ नाही, ही संकुचित विचार प्रणालीतली विचारधारा जपणाऱ्या मंडळींना माझं हे आव्हान आहे, इथून पुढे तरी किमान सुधीनं वागा. विश्वस्त म्हणून आपल्याला बँकेवर लोकांनी पाठवून दिलंय तर लोकांच्या विश्वासाला पात्र राहून काम करा. आजपर्यंत किती शिक्षकांची यांनी आरोप करणारी कामे केली हे पण त्यांनी सांगावं. एक शिक्षकाचं काम त्यांच्या हातून झालेलं नाही. आजपर्यंत मोर्चा असो, आंदोलन असो, निवेदन असो, रस्त्यावरचे लढाई असो, न्यायालयीन लढाई असो, इथपर्यंत आम्ही धडक दिलेली आहे. त्यामुळं त्यांना माझं सांगणं, इथून पुढं तोंडाला आवर घाला. आणि तुम्ही जे तुमच्या जर भिशीच्या वह्या काढल्या तर भिशीच्या आडून तुमची जी काही सावकारकी चालू आहे, तुमची सावकारकी जोमात चालल्यामुळं अनेक शिक्षक कोमात गेलेत, काही जण आत्महत्याला जवळजवळ ठेपलेले आहेत. हे उगाच तुम्ही आता वैयक्तिक आरोप करायला लागलाय. मला एवढ्या नीच पातळीवरती तुमच्यासारखं जायचं नाही, परंतु तुम्ही वारंवार जर वैयक्तिक पातळीवर जाल तर याद राखा तुमचं सगळं बाहेर काढावं लागेल. काचेच्या घरात राहणार आणि काचेच्या घरात इतराच्या घरावर दगड मारण्याचा प्रयत्न करू नये, एवढंच मला त्यांना सांगणं आहे. आणि स्वतः 0 चेअरमन सारखे वावरू नये. आणि विद्यमान चेअरमनने सुद्धा उगाच ज्यांना काय माहित नाही त्यांच्या खांद्यावर बंधक ठेवून चाप वाढायचा, बँकेतलं गवाड गोंधळायचं, घराकडे न्यायचं, आणि ज्यांना काय अज्ञानी संचालक आहेत त्यांच्या करवी बडबड किंवा ड्रामा चालू ठेवायचा, हेही त्यांनी बंद करावं, असं मला माझं त्यांना नम्र आव्हान आहे. आता इमारतीच्या बाबतीमध्ये म्हणाल तर ज्यावेळेस आम्ही या 3 वर्षापूर्वी सत्तेत होतो त्यावेळेस नफ्यातून 1,70,00,000 इमारत निधीसाठी आम्ही साठवून ठेवलेले होते. त्यानंतर हे सत्तेत आले, त्यांनी लगेच
5 गुंठ जागा 2,11,00,000 खरेदी करण्याचा प्रयत्न केला. 3,64,00,000 इमारतीसाठी बांधकामासाठी खर्च काढला आणि आता नुकताच आता येणाऱ्या अहवालात येईल जवळजवळ 2 कोटीपर्यंत फक्त फर्निचर आणि लाईटची व्यवस्था यासाठी असे जवळजवळ 9,45,00,000पर्यंत इमारत. मग हे काय पंचतारांकित हॉटेल आहे का? पंचतारांकित हॉटेल आहे का? एवढी मोठी सभासदांच्या ज्या नफ्यातनं बांधायला काढलंय. जुनी इमारत अजून चांगली होती, फक्त यांना स्वतःची प्रसिद्धी आणि आपलं नाव लागावं म्हणून त्यांनी हा केलेला खाटाटोप आहे. जर जुनी इमारत भाड्यानं असती आणि मग यांनी नवीन बांधली असती तर आमचा हस्तक्षेप किंवा विरोध असण्याचं कारण नाही. जवळजवळ 90% सभासदांनी हा विरोध केलेला असताना सुद्धा विरोध डावलून स्वतःच्या तुंबड्या भरण्यासाठी या 4-2 जणांनी चेअरमन आणि 1-2 जणांना हाताशी धरून केलेला हा उद्योग आहे. जिओ मराठी, ते धडक ते धडक.